24 तारखेपासून आंदोलन सुरू करा. 24 पण का ते पण लगेच सांगतो. आज 21, आजचा दिवस आपला बैठकीत गेला. 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं. पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायमस्वरूपीसाठी आपल्याला असं आंदोलन सुरू करावं असं वाटतं. आपण आपले फक्त गाव सांभाळायचे. कोणी तालुक्याला यायचं नाही, कोणी जिल्ह्याला यायचं नाही. आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचे. याच्याचा फायदा एक, आपल्या गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचला. 2, पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढली. नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्धे आंदोलनात आणायला लागते. गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो. आपल्याला आंदोलन यांना जेरीस आणण्यासाठी करायचं. माझा किंवा तुमचा कोणाचा हट्ट पुरासाठी आंदोलन नाही करायचं. आपल्याला यांना जेरीस आणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावायची. याच्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येकानं आपण आपल्या गावात आंदोलन करायचंय आणि ते आंदोलन असं करायचंय. प्रत्येकानं रास्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं. रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे. बघा मग ज्यांनी आपला डाग लावला नाही, तुम्ही जाळपोळ करता म्हणून आपला आदर्श रास्ता रोको. जाळपोळ नाही, फाळपोळ नाही, काय नाही, काय नाही. आपण परीक्षा आहे सध्या. बघा पुढे मी सांगतोय, आला ना करू, ऊन लागून देवा माझ्यासाठी, मी स्वारी म्हणलो, मग आता काय करू. याच्यापेक्षा माझ्या काही नाही तुम्हाला द्यायला, तेवढंच. आपण महाराष्ट्रभर गावात आपल्या रस्ता रोको करायचं. आपल्या रस्त्यावर, आपला रस्ता आहे, वावर आपले गेलेले, वावर आपले गेलेले. हा, वावर कोणाचे नाही गेलेले, आपले गेलेले. आणि जिथं आपले गेले तिथं करू. कोणी जर मत असला महातोला पाठिंबा नाही त्याचा, त्याच्या हात सोडून का तू आमच्या आधी द्यायचं नाही. हा, त्याच्या घरापुढं काही करायचं नाही तर मग तो आमच्या घरापुढून मग आमच्या हात कशाला, आम्हाला बी हात द्या, समजून घ्या. नाही इलाज माझा बी माझ्या मराठा समाज. आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं. सध्या परीक्षा, सगळं भान ठेवून करायचं. आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं. इकडे तिकडे पारावर पुस्तक मराठीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे नाही. एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना. म्हातारे बाया माणसं सगळं गाव त्या आंदोलन ठिकाणी आणायचं, पुरं गाव. आपण आपल्या आंदोलन ठिकाण ते सगळं पोलिसांना बांधवांना द्यायचं. ते परवानगी देणं, त्यांचा आदर करणं आपलं काम आहे. निवेदन देणं आपलं काम काय, कायद्याचा आदर करणं. त्यांनी परवानगी दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचं. आपण आदर करायचा, आपण आदर करायचा अजिबात. आणि एकानेच जायचं, निवेदन द्यायचं, काही गरज नाही गाव द्यायची, काही गरज नाही. त्यांनी नोटीस भेटी दिली ती बी घ्यायची नाही, काय गरज नाही. आणि दिली ती एकाला दिली, काय गरज नाही 100 जणांना द्यायची. आपण फक्त त्यांचा आदर करा, कायद्याचा पोलिसाचा. निवेदन द्यायचं काम करा, अर्ज द्यायचं काम करा. परवानगी द्यायची की नाही ते तर खरी, दिली तरी करायचं, नाही दिली तरी करायचं. क्लिअर सांगितलं तुम्हाला. महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं. 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, संपवायचं 1 वाजता. पेपर सुरू होतो किती वाजता, 10:30. 10:30 संपतो 1 वाजता. म्हणजे तो आपला रस्ता सुरू व्हायचा आणि पुढे जातोय परीक्षेच्या. पेपर सुटला की आपला रस्ता रोको संपवतोय, तो पुढे येतो घरी. ज्याला कोणाला 10:30 ते 1 दरम्यान जमलं नाही त्याने 4 ते 7 करायचं. आणि हे रोज
दिवसच करायचं. एक दिवस नाही. मग आपण कुठं काय करू? 4 ते 7 केलं ना. मग आता हे मधला वेळात जाणार ना ते. हे बघा याच्या बरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रास्त्यावर सुरुवात झालं त्या पोराला जर अडचण आली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मध्ये उठली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं मग पेपरात त्रास व्हायला का दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला 5,000 केंद्राला निवड सोडायचं. याच्या पोराला अडचण येऊन द्यायची. आपले मोटरसायकल सुरू करा तेच जर गाडी मागे उठली बाकीच्या गाडीचं आपल्याला देणे. मग आमचे सगळ्या सोयी अंमलबजावणी करा ना. तू बाकीच्या गाडी कुठे काय अरे बाबा मी सांगितलं आधी पुरा ऐकून घ्या मग तुमच्या सगळ्याच गोष्ट करतो. म्हणजे ध्यानात नेमकं माझं म्हणणं काय तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे की देशाने बघितलं नसतं आंदोलन. देशाने आणि शांतते दे कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची नाही पण पुढं जाऊन द्यायची. फोडायची नाही जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श राष्ट्ररूप म्हणतात त्याला. गोदाडी